तर आज आम्ही लावला होता या गडावरती टेंट. तर जय महाराष्ट्र भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, तिकोना किल्ला करून आम्ही जात असताना पावना धरणावरती आलो, कारण आम्हाला जायचं होतं तुंगगडावरती. तर काय खाल्लं नव्हतं म्हणून म्हणलं नाश्ता करून घेऊ, पण नाश्ता नशिबात नव्हता म्हणून चहा करायचा विचार प्रणिकेत भाऊनी केला. डेंजर असा चहा झाला आणि मग सगळ्यांनी पिऊन घेतला. मग म्हटलं थोडा व्ह्यू बघूया आणि एन्जॉय पण करूया. आणि थोडाफार एन्जॉय करून आम्ही पोहोचलो गडाच्या पायथ्याशी. तिथं गाडी लावून आम्ही गड चढायला चालू केला. बघू शकता थोडासा गड चालल्यानंतर आपली पोरं थकणारच, कारण 20-30 किलोच्या पाठीवरती बॅगा होत्या. असा खतरनाक आणि थोडाफार ट्रेक करून आम्ही पोहोचलो गडाच्या दरवाजापाशी. मुख्य दरवाजामधून आत आलो आणि पोहोचलो वेताळ दरवाजामध्ये. बघू शकता किती मस्त असा दरवाजा आहे. मग तिथून पण आतमध्ये आलो, कारण आपल्याला टेंट लावायचा होता. मग फायनली आम्ही आलो गडावरती आणि बघू शकता इथं गणेश मंदिर आहे. तिथंच आम्हाला टेंट लावायचा होता. हे आम्ही जागा बघत होतो. मग काय पोरांनी गणेश मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं देवाचं आणि टेंट लावायला सुरुवात केली. आणि एक टेंट आम्ही मस्त असा देवळापुढे लावलेला आणि एक टेंट आम्हाला पाठीमागं लावायचा. तर चला मग दुसरा पण टेंट लावून घेऊया. गडावरती स्टे करायची पहिलीच वेळ म्हणजे माझी आणि विशालची होती, ह्यांची नव्हती, कारण यांनी स्टे केला होता आणि यांना माहित होतं टेंट कसा लावायचा. मग फायनली टेंट लावला आणि आम्ही आलो. तर एवढी धावपळ करून एवढी पळापळ करून काय बघायला मिळलं माहिती आहे का? हे बघा, स्टार्टिंगला भरपूर अपघात झाली, पण शेवट एवढा भारी होईल असं वाटलं नव्हतं, कारण एवढा भारी सनसेट हा बघायला मिळाला आणि सनराईज पण आपण बघणार होतो, त्याचा पण आनंद होता. तर आता दळण गोळा केलंय आम्ही. इथं बघू शकता तुम्ही, ती पोरं घेऊन आली तिकडून. आता आग लावायची. तर या गडावरती जेवढं काय आम्ही केलं, सनराईज बघायचं असेल आणि सगळंच काय बघायचं असेल तर नक्की जाऊन आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिजिट करा. तिथं गेल्यानंतर तुम्हाला सगळं काय मिळेल. म्हणजे आम्ही घेतलेला हा एक्सपिरियन्स खतरनाक. भेटू तिथं.